हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. हे म्हणायला खूप वियर्ड वाटतंय कारण की मी विचार नव्हता केला, पण मी यूट्यूब चॅनल सुरू करते याचा मला आनंद पण आहे. बरेच दिवसांपूर्वी मी ॲक्च्युली चॅनल काढलेलं. काही लिंक्स मला पाठवायच्या होत्या आणि ते पॉसिबल नव्हतं की मी फोनमधनं डेटा ट्रान्सफर करून पाठवेल. सो मी ते यूट्यूबवर अपलोड करून त्या लिंक्स पाठवल्या होत्या आणि माझं चॅनल क्रिएटेड होतं. पण मला कधी असं वाटलं नाही की मी त्यावर काहीतरी पोस्ट करावं किंवा माझ्यासाठी हा प्रकार खूप वियर्ड आहे की मी कॅमेरासमोर बसली आहे आणि मी काहीतरी बोलते आहे. तो मला ते करायला खूप आवडतं, पण ते पब्लिकली करायला मला किती आवडेल हे मला माहिती नव्हतं. पण गेल्या आठवड्यात मी क्वार्टरली रिव्ह्यू, रिसेट आणि रिस्टार्ट असा एक व्हिडिओ इंस्टाग्रामला टाकला होता. आय मीन स्टोरी होती. तर त्यावर मी खाली लिहिलं होतं की तुम्हाला हे करायला आवडेल का, तर मी तुमची मदत करू शकते. तर त्यावर मला बरेच जणांनी ॲक्च्युली रिस्पॉन्ड केलं की हो, मला ते अपेक्षित नव्हतं कारण मी काहीतरी एक्स्ट्रॉर्डनरी किंवा वाव करत नाहीये. पण स्टील मला असं वाटतं की आपण जर काही रुटीनमध्ये जात असतो किंवा जात असू, आपल्या गोष्टी प्लॅन्ड असतील, प्री प्लॅन्ड असतील, तर आपल्या आयुष्यातला बराचसा वेळ वाचतो आणि तो प्रोडक्टिव्ह होऊ शकतो. आता मी साधारण 5वी-6वीत असल्यापासून डायरी लिहिते. म्हणजे का कसं मला आठवत पण नाही, पण मला आधीपासून आवडायचं काहीतरी लिहायला. दिवस कसा गेला हे लिहायला. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे मी माझ्या आईला घरी आल्यानंतर रोज सांगायचे की माझ्या दिवसात काय घडलं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी बाहेर काय केलं किंवा मला एखादी अचीवमेंट मिळाली तर ती मला नोट करून ठेवायला आणि मग कधीतरी असं भस्कन जाऊन ते पुस्तक घ्यायला किंवा डायरी घ्यायला, वाचायला मला फार आवडायचं. लहानपणीपासनं मला ती सवय असल्यामुळे ती आत्तापर्यंत कॅरी फॉरवर्ड झालेली आहे माझ्याबरोबर. आणि मधले काही महिने किंवा गेलं 1.5-2 वर्ष मी फार कन्सिस्टंटली ते करत नव्हते. पण आता मी परत काही दिवसांपूर्वी हे सगळं नव्याने करायचं ठरवलं आहे. जर्नलिंग, रीडिंग, काही वेगळ्या गोष्टी पाहायचं ठरवलं आहे. कारण होतं काय, आपणच काही करत नाही आणि आपल्यालाच वाटतं की आपण काही करत नाही. सो हे जे वाटणं आहे हे खूप मेटाफॉरिकली काय बोलली मी मला कळत नाही. म्हणजे मी खूप नर्वस आहे फर्स्ट ऑफ ऑल. तर इकडच्या तिकडच्या गोष्टी भरपूर झाल्या. मला माहिती नाही मी किती कन्सिस्टंटली युट्यूबवर व्हिडिओज टाकेन किंवा माझे व्हिडिओज आवडतील का. पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुम्हाला आवडेल तर मला तुम्ही नक्की कळवा, म्हणजे मग पुढचा कंटेंट पण मला प्लॅन करता येईल. तर क्वार्टरली रिव्ह्यू, रिसेट आणि रिस्टार्ट ही कन्सेप्ट अशी आहे की आपल्याकडे जे वर्ष असतं ते किती आपण प्रोडक्टिव्ह करायचं ठरवतो किंवा आपल्याला काही अचीवमेंट्स मिळवायच्या असतात, त्या आपल्याला सर्टनली पटकन हव्या असतात, पण ते तसं पटकन काही होत नाही. सो स्टेप बाय स्टेप आपल्याला प्रत्येक गोष्ट करावी लागते. सो वर्षाच्या सुरुवातीला मी नवीन डायरी घेते आणि ठरवते की या 6 महिन्यात मला काय करायचंय, मला काय मिळवायचंय. आणि टचवूड पण माझं बऱ्यापैकी ते अचीव्ह होतं कारण तशा ऍक्शन्स मी त्याच्यासाठी घेत असते. आणि या वर्षाच्या सुरुवातीला मी लिहिलं होतं खरं की मला रोज लिहायचंय, पण मला ते शक्य झालं नाही कारण कामाचं बर्डन असतं, बाकी गोष्टी पण असतात. पण आता मी ते करायचं ठरवलंय. त्यामुळे गेल्या आठवड्यात मी स्वतःला आधी जज केलं की माझ्याकडनं ते होतंय का. म्हणजे मी दुसऱ्यांना सांगण्यापूर्वी माझ्याकडनं ते होतंय का हे करणं फार महत्वाचं आहे. तर हो, मी केलेलं आहे. सो माझ्याकडे ही छोटीशी डायरी आहे, जर्नल टाइप्स, जर्नल, प्लॅनर सगळं एकत्रच आहे. तर इथे तुम्हाला दिसत असेल, आय डोंट नो, मला माहिती नाही कसं काढतात कारण मी पहिल्यांदाच करते. तर इथे तारखेप्रमाणे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि छोटे छोटे कॉलम्स आहेत. तर आज संडेला मी इथे तारखा लिहून सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी मार्क करत असते. जसं आता 14 तारखेला चतुर्थी आहे, म्हणजे उद्या चतुर्थी आहे. तर चतुर्थी असल्यामुळे मला उपवास असतो, मग तिथून गोष्टी आता सुरू होतील. मग मंगळवारी मला इथे जायचंय, बुधवारी मला हे करायचंय, ते मी सगळं इथे लिहिते. सिमिलरली माझ्याकडे हे पेजेस आहेत जिथे वीकली गोष्टी डिवाइड केलेल्या आहे आणि स्पेस दिलेली आहे. आणि ऑल्सो इथे हॅबिट ट्रॅकर आहे. मला शक्य झालं तर मी फोटो टाकेन माझ्या प्लॅनरचा याच्यानंतर.
सो इथे वरती तुम्हाला दिसत असेल वीकली गोल्स आहेत. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे आणि खाली हॅबिट्स आहेत. सो माझ्या गोष्टी मी सर्टनली अशा ह्याच्यात डिवाइड करून लिहित असते की आठवडाभर मला काय करायचं आहे. आणि क्वार्टरली प्लॅन करण्यासाठी आता आपल्याकडे 5.5 महिने आहेत असं म्हणायला हरकत नाही. सो आपण आत्ता पण सुरू केलं तर आपण बऱ्यापैकी गोष्टी अचीव्ह करू शकतो. सो 4 गोष्टी मी पर्टिक्युलरली माझ्या प्लॅनिंगमध्ये डिवाइड करते. पहिलं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं करिअर गोल्स, पर्सनल गोल्स, रिलेशनशिप गोल्स. आता रिलेशनशिप गोल्स म्हणजे फक्त रोमॅन्टिक रिलेशनशिप नाही, पुढे सांगते ते कसं. आणि चौथं म्हणजे ॲक्शन प्लॅन. अशा 4 गोष्टी इम्पॉर्टंटली माझ्या डायरीत असतात. सो करिअर गोल्स म्हणजे सेकंड लास्ट क्वार्टर ऑफ द 2024 तेव्हा मी ठरवलं होतं की मला जॉब स्विच करायचा आहे. सो लास्ट जुलैला मी ठरवलं होतं आणि मी तशा गोष्टी करत गेले आणि सक्सेसफुली माझ्याकडे डिसेंबरमध्ये दुसरा जॉब होता आणि जानेवारीपासून मी इन्फोसिसला जॉईन केलं. सो तेव्हा मी स्किलअपकडे लक्ष दिलं, इंटरव्ह्यू प्रिपरेशनकडे लक्ष दिलं, माझी व्होकॅब्युलरी, माझं कम्युनिकेशन. मी कॉलेजमध्ये असताना इंटरव्ह्यू दिला होता त्यामुळे इंटरव्ह्यूजचं माझ्याकडे फार असं काही नॉलेज नव्हतं. सो वेगवेगळे व्हिडिओज बघितले, इंटरव्ह्यू कसा क्रॅक करायचा, काय क्वेश्चन्स मेजरली विचारू शकतात, मग ते वेगळ्या पद्धतीचं एक प्लॅनिंग आहे तर ते सगळं केलं. त्यानंतर पर्सनल म्हणजे पर्सनलमध्ये मील प्लॅनिंग असतं माझं, क्लोथ प्लॅनिंग असतं. त्याच्यानंतर जुने कपडे मी डिस्कार्ड करत असते. मोस्टली मला जे कपडे होत नाही तर मी माझ्या लहान बहिणीला देते आणि तिलाही होत नसतील तर मग आम्ही ते कुठेतरी डोनेट करतो. त्याच्यानंतर जिम प्लॅन केलं होतं जानेवारीमध्ये, जे मी सक्सेसफुली 2 महिन्यांपासून करते आहे. जिम याच्यासाठी प्लॅन करायचं असतं खरं तर आपल्या फिजिकल फिटनेससाठी. हे मला क्लिअर करायचं आहे कारण माझे मित्र आता माझी टर उडवणार हे मला माहिती आहे. तर वजन कमी करायला म्हणून मी जिमला जात नाही तर फिजिकल फिटनेस, कारण मी आता माझ्या लेट 20s मध्ये आहे. हो, मी 30s मध्ये जाईन काही दिवसांनी. सो माझे बोन्स, माझी हेल्थ चांगलं असणं फार गरजेचं आहे. त्यानंतर डाएट ट्रॅक करणं. आम्हाला फार रिपिटेटिव्ह गोष्टी आवडत नाही खायला, म्हणजे आम्ही रोज पोहे खाऊ शकत नाही. सो सकाळपासनं तर संध्याकाळपर्यंतचा आमच्याकडे एक मील प्लॅन असतो, कधी आम्ही अप्पे करणार. सो हे सगळं आठवड्याचं प्लॅनिंग वीकली प्लॅनमध्ये येतं. त्यानंतर या सगळ्या गोष्टी जर का आपण आठवड्याला केल्या तर क्वार्टरली आपल्याला एक रुटीन मिळतं आणि मग आपण ते रिफ्लेक्ट करू शकतो. आणि यात काही प्लस मायनस गोष्टी होत असतात. आणि त्याच्यानंतर रिलेशनशिप गोल्स म्हणजे माझे बरेचसे मित्र रिलोकेट झाले आहेत. सो मला त्यांना वेळ देता येत नाही कारण वीकडेजला ते पण बिझी, मी पण बिझी, आणि घरच्यांशी पण फार बोलणं होत नाही. सो आठवडे मी ठरवलेले आहेत की या दिवशी मावशीला, या दिवशी काकांना, या दिवशी मित्रांना, मैत्रिणींना, म्हणजे इथे राहतात त्यांना जाऊन भेटायचं. या सगळ्या याच्यात मला माझ्यासाठी पण वेळ काढणं महत्त्वाचा वाटतो. पिक्चर बघायला, नाटकं बघायला, पुस्तकं वाचायला. तर या सगळ्या गोष्टी माझ्या पर्सनल रिलेशनशिप अशा मिक्स आहेत. सो इट्स नॉट लाईक की असं एक ठरवलं आणि मग त्याच्यातच बसवून तसंच काम केलं, असं होत नाही. तुम्हाला काय करायचंय हे लक्षात घेऊन तुम्ही त्या पद्धतीने गोष्टी डिवाइड केल्या पाहिजे. आता या 3-4 गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत. ते ठरवून मी ऍक्शन प्लॅन करत असते की माझा पुढच्या 6 महिन्यांचा किंवा 5.5 महिन्याचा जे उरले त्याचा ऍक्शन प्लॅन काय असेल. तर मला अजून वाटतंय की मी स्किलअप केलं पाहिजे, तर मी वेगवेगळे कोर्सेस करणार. जिम करतेच आहे पण मला असं वाटतं की मग बॉडी रिजिड नको व्हायला. सो मग काही डान्स क्लास मी करू शकते का किंवा गाण्याचा क्लास करू शकते का याचा मी विचार करते आहे. मला आता रिसेंटली कळलं की पुण्यात ग्रुप रिडिंग होतं, म्हणजे एखादं पुस्तक आपण न्यायचं आणि त्याचं ग्रुप रिडिंग होतं. तर हा प्रकार मला फार आवडलाय. आय डोंट नो मला हे आधी माहिती का नव्हतं किंवा माहिती असून मी इग्नोर केलं का, पण मला आता हे कळलंय त्यामुळे मी ते नक्की करणार आहे. मला ते करायचं आहे म्हणून ते पण माझ्या ऍक्शन प्लॅनमध्ये आहे. त्यानंतर तुमचं डिक्लटर पण त्यात आलं पाहिजे, डिजिटल. त्याच्यानंतर वॉर्डरोब, किचनमध्ये पण आपल्याकडे बराच कचरा असतो, आपण तो क्लीन केला पाहिजे. सो अशा पद्धतीने मी माझं सगळं प्लॅन करत असते. आता आय डोंट नो
हा व्हिडिओ खूप रॉ आहे, कारण मी आत्ता करायला बसले होते आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ करायचं ठरवलं. तुम्ही एकदा बघा, तुम्हाला आवडतंय का सांगा, काय चुकतंय, काय बरोबर आहे, काय असायला हवं मला कळवा. म्हणजे अशा पुढचा व्हिडिओ मी तसं नक्कीच करेन. कदाचित मी वीकली प्लॅनिंग तुमच्याबरोबर शेअर करेन. सो थँक्यू. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर म्हणून की नाही मला माहिती नाही, कारण मी किती सातत्याने व्हिडिओज टाकणार आहे अजून माझ्याकडे क्लॅरिटी नाही आहे. माझ्या ॲक्शन प्लॅनमध्ये ते आहे, तर मी प्रयत्न करेन. सो तुम्हाला आवडेल माझ्याशी बोलायला, इथे भेटायला, तर तुम्ही नक्की मला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींकडे शेअर करा. आणि तुमच्या पर्सनल रिलेशनशिप्स प्लॅनमध्ये जर का तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींशी बोलायचं ठरवलं तर त्यांच्याशी हे नक्की शेअर करा, सो दॅट तुम्ही ज्या वेळेला त्यांच्यासाठी वेळ बाजूला काढून ठेवता त्यावेळेला तेही तुमच्यासाठी वेळ बाजूला काढून ठेवतील आणि तुमच्यात कम्युनिकेशन गॅप येणार नाही. सो थँक्यू.